अमरावतीमध्ये महापालिकेत बुलेट प्रूफ जॅकेट घालून किरीट सोमय्या दाखल झाले। किरीट सोमय्या महापालिकेमध्ये येताच MIMचे कार्यकर्ते आक्रमक झाले। बुलेट प्रूफ जॅकेट घालूनच किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद देखील झाली। त्याची चौकशी करण्यासाठी मुंबई शहरात जे 87,000 दिले गेले त्यासाठी जॉईंट कमिशनर ऑफ पोलीसच्या अध्यक्षतेखाली SIT बसवण्यात आली आहे। त्या SITचं जो पहिलं ऑब्झर्वेशन निरीक्षण आता आलं की सुमारे 25,000 सर्टिफिकेट त्यातले असे दिले गेले की त्याच्या संबंधात महापालिकेच्या खालच्या अधिकाऱ्यांकडे काही कागदपत्रच नाही आहे। तर आपल्याला तुम्ही जे सांगतायत ते निश्चितपणे हे षडयंत्र आहे की काय, आणि हे घडलंय त्यात जे अधिकारी आणि कर्मचारी, मी मुंबईत तपास जरा गेले काही महिने सुरू आहेत तर आतापर्यंत 3 जरा काय म्हणतो आपण आरोग्य अधिकारी आणि 3 कर्मचारींना निलंबित करण्यात आले आहेत, गुन्हाही दाखल करण्यात आला आहे। असं म्हणत आहात की गेल्या काही 20-25 वर्ष आधीचे दाखले 20-25 वर्ष आधीचे ज्या लोकांचे जन्म आहेत ते आता नावात सुधारणा करत आहेत, त्याचं कारण काय असं तुम्ही म्हणत आहात। परंतु आता हल्ली अशी परिस्थिती आहे की आधार कार्ड असो पासपोर्ट सर्वांसाठी जन्म दाखले बंधनकारक केलेले आहेत, त्यामुळे ही अनेकांची गर्दी वाढलेली आहे। मग ते सर्व दाखले बोगस आहे असं कसं म्हणता येईल? आता आपण ज्या घोटाळ्याची चर्चा करतोय त्या व्यक्तीकडे जन्म प्रमाणपत्र आहे असं हे म्हणतात, मुद्दा लक्षात आलं का? तर त्याच्याकडे नाही आहे असं नाही आहे। तो म्हणजे हे जे सुधारता नावाने दिले गेले म्हणजे आहे ते जन्म किरीट आहे त्याचं कीर्ती करून दिलं, काय करेक्शन केलं हे आता शोधायचं आहे। तर मुद्दा असा आहे की कायद्यात किंवा प्रॅक्टिकल मध्ये एक माणूस 59 वर्षाचा झाला 72 त्याला आता नावाचा स्पेलिंग मध्ये बदल करून चालणार कसं? एक अरे बाबा जन्म प्रमाणपत्र जन्मला त्यावेळी जे नाव होतं तेच राहणार ना, त्यात कसं बदल करता येणार? हिंदी में बोलू जरा, मग परत कंटिन्यू करू। की MIMच्या नगरसेवकांनी तुम्हाला अडवलं आणि त्यांचं म्हणजे 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी फक्त सोमय्या अमरावतीत येतात आणि कोणतेही संविधानिक पद नसताना सुद्धा किरीट सोमय्या महानगरपालिकेत येऊन बैठक का घेतात असं? ही बैठक कोणाच्या आदेशाने लावण्यात आली होती आचारसंहिता असताना? आता बोलू मी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।